मी संकेत मटे. मी पुण्याहून आलोय. आता म्हणताल तुम्ही पुण्याला काय अकॅडमी नाही आहेत का? तर पुण्यात अकॅडमी आहेत, त्याची रिअल कंडिशन मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी माझा थोडासा इंटरव्ह्यू करून देतो. नमस्कार, मी संकेत मटे. मी पुण्याहून आलोय. त्यांचा परिचय फारसा नव्हता माझ्यासोबत, पण मला अचानक मी सरांनी एक प्रोफाईल पाठवली होती. सर म्हणले की तू माझ्याकडे चांगला शिकशील. त्यामुळे मी 27 नोव्हेंबरला मी सरांकडे पहिला कॉल दिला सरांना. त्यामध्ये त्यांची जेन्युइन म्हणजे ॲक्टर एखाद्याला घडवण्याची जी आपण म्हणतो ना तळमळ, ती मला त्या फोन कॉलमधून दिसून आली. त्यामुळे मी सरांकडे जॉईन झालो. ॲक्च्युली मी सरांना माझ्याबद्दल काहीच सांगितलेलं नव्हतं आणि कारण मी कसं सांगणार. त्यामुळे मी इथं पहिल्यांदा सरांकडे आलो. पहिल्या दिवशी मी सरांना माझी सगळी कंडिशन सांगितली. ॲक्च्युली मी पुण्यातून आलोय. पुण्यातही मी ॲक्टिंग क्लास केला. ॲक्टिंग क्लासची फी जर तुम्ही ऐकली तर तुम्ही शॉक व्हाल. मी फी दिलेली आहे 80,000 आणि प्लस त्यासोबत पोर्टफोलिओ केला. पोर्टफोलिओ करून मी 25,000 रुपयाचा पोर्टफोलिओ केला. त्यानंतर मी सरांना आलेली सगळी कंडिशन सांगितली, माझ्या बाबतीत जे काही घडलं आहे. कारण मला सांगण्यात आलं की आमच्याकडे क्लास करा, आम्ही तुम्हाला मोठ्या पडद्यावर घेऊ किंवा मग आम्ही तुम्हाला काम देऊ संधीच्या स्वरूपात. मग मी सरांना ही सगळी वास्तवता माझी सांगितली. मग सरांनी मला एकच सांगितलं, संकेत ह्याच्या आधी तू फसलायस, पण आता तू फसणार नाहीस. कारण सरांचं जे जेन्युइन शिक्षण आहे इथं, कारण आम्हाला त्या ऍक्टिंग क्लासमध्ये ना फक्त नवरस आणि फक्त नवरस 3 महिने आम्हाला नवरसाचे लेक्चर देत होते. सरांनी आम्हाला एक तासभराच्या आत ते नवरस शिकवून दिले. कारण सर सांगतात आम्हाला की नवरसाशिवाय ही अभिनय खूप मोठा आहे आणि ते तुम्हाला घडलं पाहिजे. कारण फक्त ऍक्टिंग क्लासवाले काय सांगतात की नवरस आले म्हणजे तुम्ही ऍक्टर झाला, असं नाही मित्रांनो. त्याच्या मागे खूप 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 तुमचं पीच आलं, तुमचं वागणं आलं, तुमचं बॉडी रिएक्ट होणं आलं, तुमचा अभिनय आला. पण अभिनय करताना सिनेमा क्षेत्रात ड्रामॅटिक वाटलं नाही पाहिजे. सरांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं आणि सरांनी मला एकच सांगितलं, संकेत तू जे काही केले ते सगळं विसरून जा आणि तू दगड बन. आता एक दगड. आणि मी दगड निश्चित पहिल्या दिवशी मी दगड बनलो आणि मी आता चाललोय इथून. पण माझ्या काय म्हणतात दगडाला जे कोरीव काम करून मूर्ती घडवण्याचं काम ह्या 10 दिवसात सरांनी केले आणि ज्यात रंग भरायचे काम हे सरांनी केले. त्याबद्दल मी सरांचे खूप आभारी आहे. आणि निश्चित सांगतो, जे कोणी ऍक्टिंग क्लास करतायत माझ्यासारखे फसतायत मित्रांनो, खरं कळकळीची विनंती करून सांगतो, कुठेही पैसा भरायची गरज नाहीये. इंडस्ट्रीत जर तुम्हाला काम पाहिजे असेल तर तुमच्याकडे कष्टाची तयारी पाहिजे. आणि हे इथं आल्यावर आम्हाला समजलं. मित्रांनो, आज मी कुठेही काही काम करत नव्हतो. घरचं मला एकही काम करता येत नाही किंवा केलंय नाही. पण सरांनी मला पहिल्यांदा सांगितलं, तू माणूस म्हणून घड, त्याच्यानंतर मी तुला ऍक्टर घडवतो. त्यामुळे मी आधी माणूस म्हणून घडलो, त्यानंतर मी एक ऍक्टर, प्रोफेशनल ऍक्टर जो असतो ते सरांनी सांगितलं. सरांनी आम्हाला हेही सांगितलं की तुम्ही जे इंडस्ट्रीत वावरणारे काही करणारे त्याच्यामध्ये तुमच्याकडे पराकोटीची नम्रता पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काही होत नाही. आणि मेन म्हणजे तुमच्याकडे संस्कार पाहिजे मित्रांनो. आणि सरांचं मी वेबिनार अटेंड केलं होतं. ऍक्च्युली मी सरांना ओळखत नव्हतो, त्यामुळे मी वेबिनार अटेंड करणार होतो. त्यात सरांनी एकच शब्द सांगितला आम्हाला, जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असेल तरच माझ्याकडे या, नाहीतर येऊ नका. कारण हा माणूस 5 तास जर उभा राहून शिकवत असेल तर आपली 10 तास ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. जो माणूस रात्रंदिवस कष्ट करतो, आपल्यासाठी करतो, अक्षरशः ते जेवत नाहीत कधी कधी, ते इथून आपला क्लास घेतात. सकाळी 7 ला आमची बॅच चालू होते. मेडिटेशन पासून ते सगळं मेडिटेशन पासून ते पार लेक्चर, प्रॅक्टिकल सगळे चालू होतात. मग कधी टाइम जातो हे त्यांनाही कळत नाही आणि आम्हालाही कळत नाही. पण पहिल्या दिवशी आम्हाला झोप मात्र कंट्रोल झाली नव्हती. सरांनी सांगितलं, फक्त एकच वाक्य सांगितलं, तुम्हाला जर ह्या इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर तहान भूक सगळं विसरून जा. तुमचे नातेवाईक, सरांनी असं नाही सांगितलं तुम्ही नातेवाईक विसरून जा. सरांनी आम्हाला हे सांगितलं की ह्या 10 दिवसात फक्त आणि फक्त तुम्ही सिनेमा एवढं डोक्यात ठेवा. बाकी कोणतीही गोष्ट
ध्यानात आणू नका. त्यामुळे मला जाणवते की मी राहत सर, कारण मी पहिल्यांदा सरांसमोर परफॉर्मन्स केलता ना, सरांनी मला म्हणलेले आता तू हा परफॉर्मन्स केलाय तो किती लेवलचा आहे तुलाही माहिती आहे मलाही माहिती आहे. आणि मी काल परफॉर्मन्स केला आणि मला वेगळाच कॉन्फिडन्स आला की बाबा मी काहीतरी करू शकतो निदान. आणि सरांनी आम्हाला ते घडवायचं काम केले. आणि मित्रांनो, तुम्ही जरी फसत असाल किंवा काही असाल तर सुनीलजी शिंदे सरांकडे नक्की जॉईन करा, म्हणजे तुम्हाला कळेल रियालिटी काय आहे आणि फेक रियालिटी काय आहे. जर मला आत्ताही वाटत होतं मी आर्टिस्ट कार्ड काढावं, पण सरांनी मला त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले. खरंच ऍक्टर कार्ड गरजेचं आहे का, ते कितपत गरजेचं आहे ते सरांनी सांगितलं. मेन म्हणजे इथं आम्हाला गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं. सगळी कामं स्वतः करायची. हा, सर पालकत्व घेतात, 10 दिवसाचं पालकत्व सर घेतात, पण त्यांच्याही कष्टाला आपण साथ दिली पाहिजे. सगळं जर तेच करणार असतील तर आपण काय करणार? असं नाही मित्रांनो, जे करताय त्यांना आपण साथ दिली पाहिजे. आणि माझं एवढंच मित्रांनो म्हणणं आहे की तुम्ही कुठेही फसू नका, काही करू नका, फक्त आणि फक्त टीपी स्कूल जॉईन करा. इथं रिअलिटी जी सिनेमातली रिअल इंडस्ट्री आहे ती तुम्हाला कळते. जर सर आज 10वा दिवस आहे, सरांना आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, तरी आज सकाळी ते 7 वाजता हॉलमध्ये आले. सकाळी आमच्यासोबत रात्र सिनेमा बघतात, त्याच्यानंतर आम्हाला ते मार्गदर्शन करतात. सिनेमा कोणत्या पट्टीत बघितला पाहिजे, का बघितला पाहिजे, आणि तुम्ही कोणत्या सिनेमात काम केलं पाहिजे. कुठेही काम करून मित्रांनो चालणार नाही. नाहीतर मग आपण 90% मधलेच म्हणतो, 10% इंडस्ट्री आहे आपली. हे आम्हाला सरांनी सांगितलं. सर आमच्यासोबत सकाळी 5-5 वाजता आम्ही जागून तो सिनेमा बघितला, त्याच्यावर विचार केला. सर आमच्यासोबतही बसतात, पण सगळ्यात आधी सर 7 वाजता स्वतः हॉलमध्ये हजर असतात. म्हणजे जी धडपड आहे मित्रांनो, जी तळमळ आहे तुम्हाला शिकवण्याची, फक्त आणि फक्त सुनीलजी शिंदे सरांमध्ये आहे. मी असं म्हणत नाही बाकीची ऍक्टिंग अकॅडमी फेल आहे, पण जेन्युइन ऍक्टिंग अकॅडमी काय असते फक्त टीपी स्कूल मध्ये आल्यावर तुम्हाला कळेल. माझ्यावर विश्वास ठेवू नका, किंवा सरही आम्हाला सांगतात कधी कधी तुम्ही माझ्यावर किंवा काही करू नका, फक्त आणि फक्त गुगलचा वापर करा. जे तुम्हाला, आणि इथे मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू, जे त्यांनी केलेले काम इथं प्रत्यक्षात दाखवलं जातं. दररोज एक ऑस्कर विनिंग सिनेमा किंवा ऑस्कर लेवलचा सिनेमा आम्हाला इथे दाखवला जातो. सरांचं कामही त्याच लेवलचं आहे. सरांचा एक प्रोजेक्ट बघून आम्ही ऍक्च्युली इथं आलो होतो. तुम्ही मित्रांनो युट्यूबला जाऊन तो व्हिडिओ अवश्य बघा, आणि म्हणजे तुम्हाला कळेल तो माणूस काय लेवलचं काम करतो. मी म्हणतोय किंवा दुसरे म्हणतात म्हणून येऊ नका. त्या माणसाचं काम तुम्ही प्रत्यक्ष अनुभवा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मित्रांनो, माझ्यासारखं कृपया फसू नका. लुबाडणारे आहेत, पण कितपत लुबाडणारे आपण व्हायचे, आपल्याला कितीपर्यंत जायचे ते आपण ठरवायचे, किती ह्याच्यामध्ये करायचे ते आपण ठरवायचे. पैसा आहे म्हणून तुम्ही वायफळ घालू नका. आणि ह्या ऍक्टिंग स्कूल मध्ये जे काय शिकलो, स्पीच शिकलो, तुमचे बॉडी मुवमेंट, सरांनी मला एक सांगितलं की तू तुझी बॉडी मेंटेन कर, हा लुक तू मेंटेन कर, तुला ह्याही ह्याच्यात कामं भेटतील पण तेवढी फारशी भेटणार नाही, तू तुझी बॉडी मेंटेन कर. त्याच्यानंतर तू स्पीचवर काम कर, तुला भाषेचे उच्चार किंवा जे ऍक्शनला रिएक्शन देता आलं पाहिजे, कॅरेक्टर सोडलं नाही पाहिजे, ह्याच्यावरही आम्हाला सरांनी मार्गदर्शन केलं. मेन म्हणजे आम्हाला पहिल्या दिवशी सरांनी नाटक आणि चित्रपटामध्ये आणि अभिनय कसा असतो आणि ते कसा करावा, म्हणून नाटक आणि सिनेमा. नाटकाला सिनेमाचा अभिनय चालणार नाही किंवा सिनेमाला नाटकाचा अभिनय चालणार नाही, हे आम्हाला सारखं नाही. नाहीतर आम्ही आमच्या दोन्हीत होतो. आम्ही ऑडिशनला जायचो, आहू करायचो, किंवा मग आम्ही का सिलेक्ट होत नाही ते सरांनी सांगितलं. आणि आम्हाला त्या आमच्या चुकाही कळल्या. ऍक्च्युली सरांनी आम्हाला बाहेर
ऑन लोकेशन शूट कसं असतं किंवा आमच्याकडनं ते ऑन लोकेशन शूटही करून घेतलं. मित्रांनो, 4 भिंतीत सिनेमा शाळा शिकता येत नाही हे सरांनी आम्हाला बिंबवलं. जे सरांचं जेन्युइन काम आहे, ऑन फील्ड ऑन लोकेशन ते शूट करतात आमच्यासोबत. आजही आमचे प्रॅक्टिकल झाले, ऑन लोकेशन प्रॅक्टिकल होतात. 4 भिंतीत सिनेमा शाळा शिकता येत नाही किंवा एसी लावली इकडे इकडं, 4 मोठे हिरो हिरोईनचे पोस्टर लावले, त्यामध्ये ऍक्टिंग शिकता येत नाही मित्रांनो. हा, जरूर तुम्ही मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यू बघा, सरांनी सांगितलं त्यांच्याकडनं प्रेरित व्हा, पण सिनेमा शाळा 4 भिंती शिकता येत नाही हे इथं आम्हाला आल्यावर कळलं. आम्ही सकाळी 7 ला ऑन लोकेशन शूटला असायचो, तिथे आम्हाला सरांनी खूप मार्गदर्शन केले. अँगल, क्लोज किती लावला पाहिजे, मिड किती घेतला पाहिजे. आणि सरांनी फक्त आम्हाला अभिनय शिकवलं नाही, तर ते तंत्रज्ञानाच्या गोष्टी काय असतात, बाकी एडिटिंग म्हणा, कॅमेरा अँगल कसे असतात, मिड कसे घेतात, हे कसे घेतात, ते खूप नॉलेज आम्हाला सरांनी दिले. आणि आता मी जे तुम्हाला बोललो 80,000ची अकॅडमी केली, मी 25,000चा पोर्टफोलिओ केला. त्यामध्ये तुम्हाला कोणीही क्लासचे जे आपण पोस्टरवर जे फोटो बघून येतो ना, ते कोणीही शिकवायला येत नाही. तिथं फक्त आणि फक्त फॅकल्टी, कोणीही शिकवायला येत नाही. इथे सर स्वतः शिकवतात आमच्याबरोबर. आणि सरांनी एक सांगितले, मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत स्वतः रिएक्ट होणार, मी स्वतः त्यांच्यात मिसळणार. कारण लेक्चरला ते कुणालाही आणून बसू शकले असते, ते कुणालाही आणून बसू शकले असते, या 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 सगळे. पण सरांनी तसं केलं नाही. सरांनी 24 दिवसातले जर 24 तास असतील तर 20 तास ते स्वतः आमच्या सोबत असायचे. फक्त 4 तास त्यांनी झोप घेतली. 4 तास तर शेवटी तर त्यांनी झोपच घेतलेली नाही. फक्त सिनेमा 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 एवढंच आमच्या डोक्यात घातले त्यांनी. आणि ते पछाडणं म्हणतात ना, ते काय असतं ना, ते इथं आल्यावर आम्हाला कळलं नेमकं पछाडतात कसं. पहिल्या दिवशी जे आम्ही होतो आणि दुसऱ्या दिवशीपासून जे बदल टप्प्याटप्प्याने घडवले आम्हाला. सरांनी असं नाही केलं की इथनं डायरेक्ट तिथं नेऊन ठेवलं. सरांनी काय केलं, टप्प्याटप्प्याने तुम्हाला माणूस म्हणून घडवलं. आणि अभिनेता प्रत्येक टप्प्यावर तुमच्यावर संस्कार केले गेले, त्यामुळे आमच्यावर तो बदल झाला. नक्कीच सर, ह्याच्या पुढेही आम्ही तुमच्यासोबत असू. जर आपल्याला सिनेमा करायचा असेल, म्हणजे सिनेमात जर करिअर करायचं असेल तर नाटक केलं पाहिजे, पण कुठल्या लेवलला, जेव्हा लहानपणापासून ती सवय असली पाहिजे. तुम्ही जर 22-23 वर्षात जर नाटक करत असाल तर मग तुम्ही सिनेमात कधी येणार. सिनेमात जर यायचं असेल तर तुम्हाला आता नाटक करून उपयोग नाही मित्रांनो. जर तुम्हाला सिनेमा आणि सिनेमाच शिकला पाहिजे, सिनेमॅटिक जी ऍक्टिंग असते ती फक्त आणि फक्त टीपी स्कूलला शिकवली जाते. म्हणजे सिनेमा काय आहे, कसा केला जातो, कोणत्या स्पीचला केला जातो, हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर नक्की जॉईन करा टीपी स्कूल.